एका छोट्या गावात रामू नावाचा एक मेहनती शेतकरी राहत होता। तो पहाटे लवकर उठून आपल्या शेतात कामाला लागायचा, जे खूप कमी होतं। त्याच्या चोचीत गरमागरम भाकरीचा तुकडा होता। तेवढ्यात तिथून एक चतुर कोल्हा गेला। त्याची नजर कावळ्याच्या चोचीतल्या भाकरीवर पडली। कोल्ह्याला भाकरी हवी होती, पण ती कशी मिळवायची हे त्याला कळत नव्हते। मग त्याने युक्ती लढवली। तो कावळ्याजवळ येऊन म्हणाला, कावळा राजा, तू किती देखणा दिसतोस। तुझे पंख किती सुंदर आहेत। लोक म्हणतात तुझा आवाज फार गोड आहे। मला तो एकदा ऐकायचा आहे। हे ऐकून कावळा खुश झाला। आपला आवाज दाखवण्यासाठी त्याने काव काव करायला तोंड उघडले। तोंड उघडताच भाकरी खाली पडली। कोल्ह्याने लगेच ती उचलली आणि खाऊन टाकली। जाताना कोल्हा म्हणाला, फक्त गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस। कावळ्याला आपली चूक समजली आणि त्याला फार वाईट वाटले। गोड बोलणाऱ्यांच्या फसवणुकीपासून सावध राहावे।